ठाकरे कुटुंबियांमधला संपत्तीचा वाद खालच्या स्तराला। ऐश्वर्य हा माझा मुलगा नाही, जयदेव ठाकरेंचा कोर्टात खळबळजनक गौप्यस्फोट। जयदेवच्या स्फोटक विधानानंतर न्यायाधीशांनी मीडियाला काढलं बाहेर। भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय? कोणी सांगा? मंत्री महोदयांनी नारायण राणेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी दिलं सडेतोड उत्तर। भाजपला गुंडांचा पक्ष म्हणणाऱ्या राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला। एकनाथ खडसेंनी विधानसभेत सरकारलाच खडसावलं, म्हणाले नॉन क्रीमी लेअरची मर्यादा कधी वाढवताय ते स्पष्ट सांगा, थातूरमातूर उत्तर देऊ नका। राज्य सरकारच्या कारभारावर सत्ताधारी शिवसेनाच नाराज आमदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। भाजप दुजाभाव करत असल्याचा केला आरोप। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये प्रेमसंबंधांच्या संशयातून 15 वर्षांच्या स्वप्नील सोनवणीची हत्या। मुलीकडच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत स्वप्नीलचा मृत्यू, 5 जणांना अटक। नांदेड जिल्ह्यात सुनेवर सासरच्यांचे अतोनात अत्याचार। 1 वर्षापासून ठेवलं डांबून, कुपोषणानं गेले महिलेचे डोळे। महिलेवर अमरावतीत उपचार सुरू। सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयला मोठा झटका। माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर आणि नामदेव कौठाळ यांना जामीन मंजूर। मुंबईतली 20% पाणी कपात मागे, धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं महापालिकेचा निर्णय। आणि सैराट सिनेमा हा आता माझा भाग नाही, बंदी घालायची तर खुशाल घाला। नागराज मंजुळेचं भाजप आमदार मनीषा चौधरीला सडेतोड उत्तर।